तर सरांचं जे कार्य आहे ते खरंच खूप मोठं आहे, पवित्र कार्य. सर, हे कार्य करण्याची प्रेरणा कशी मिळाली आपल्याला? प्रेरणा म्हणजे आम्ही दोघेही नवरा-बायको डॉक्टर असून आम्ही मुंबईमध्ये क्लिनिक चालवत होतो आणि क्लिनिकमध्ये आम्हाला असा अनुभव आला, जवळजवळ 2000 सालची गोष्ट असेल. क्लिनिकमध्ये व्हिजिट करण्यासाठी मी आणि माझी बायको एका 4 माळ्याच्या बिल्डिंगच्या खाली जो जिना असतो तर तिथे एक वयोवृद्ध माणूस पण झोपला होता आणि त्याला कोणी बघत नव्हते. एका बाजूचे कोणीतरी आम्हाला ते व्हिजिटसाठी बघायसाठी, त्या आजोबाला कोणी बघत नाही तर तुम्ही कृपया बघा. आणि तो म्हटला तुमची जी काही फी असेल तो मी देतो. पण तिथे गेल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की तो म्हातारा पैसे देऊ शकत नाही आजोबा, प्लस त्यांच्या घरातले होते ते त्यांच्यावरती खर्च करायला तयार नव्हते. मग माझी बायको म्हटली की आपण यांना फ्रीमध्ये देऊ आणि ह्या आजी आजोबाला बरं करू. त्या आजोबांसाठी त्या आजोबाला आम्ही औषधं वगैरे दिली, पण त्यांच्या घरच्यांचा प्रखरतेने विरोध झाला की तुम्ही यांना जर इथे औषध देत राहिलात तर हे इथेच राहतील आणि इथे राहिल्यानंतर काय होईल की त्यांच्या संसारामध्ये त्यांना ते नको होते. मग आम्ही असा विचार केला की जर अशा काही लोकांना नको आहेत लोक, पण ते आम्हाला हवे आहेत, कारण आम्हाला आजी आजोबा हवे आहेत. मग आम्ही एक असा विचार केला की आपलं एक स्वतःचं स्वतंत्र मोठं कुटुंब करावं, जे समाजातल्या लोकांना जी गोष्ट नको आहे ती आम्हाला आमच्यासाठी हवी आहे. आणि ते आमच्या आज आजी आजोबा टोटल 60 आजोबा आहेत. आमचे 2 आश्रम आहेत. ते गारगोटी म्हणून गाव आहे कोल्हापूरच्या जवळ, तिथे 15 आहेत आणि 35 इथे आहेत. आणखी अजून एक ठिकाणी आम्ही फ्रीमध्ये जिथे चालवतो त्यांना महिन्याचं राशन पाणी वगैरे देऊन तिथे पण आमचे 20 लोक आहेत. अशा तऱ्हेने आज आमच्याकडे 60 आजी आजोबा जे माझे आहेत, त्यांच्यावर कुणाचाही हक्क नाही, कारण ते बेवारस आहेत, निराधार आहेत, त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही, आधार कार्ड नाही आहे, काही नाही. काही पोलिसांनी, काही सामाजिक संस्थांनी आणि अशा काही लोकांनी आमच्याकडे आजोबा बसून आहेत, ते 4 दिवस बसलेले तुपाशी आहेत सॉरी. किंवा काही आजी आजोबा असे पण आहेत की जे दारात आले तर म्हणले तर आम्हाला 8 दिवसापासून आम्ही उपाशी आहे, फक्त तुमचं आश्रमाचं नाव ऐकून आम्ही इथं आलेलो आहे. अशासुद्धा वृद्धांना आम्ही ॲडमिशन दिलेलं आहे आणि त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ करून शेवटी त्यांना आम्ही अग्नी दिलेला आहे. आणि ह्यासाठी फक्त हे कार्य देवाने मला दिलं, याचा मला अभिमान आहे की मी या लोकांना, जे माझे कोणी नाहीत पण माझे आहेत आणि यांचं मला एवढं सगळं करता येतं, याचा मला खूप खूप आनंद आहे. आणि या आनंदात तुम्ही पण सहभागी होऊ शकता. आणि सर, ह्याच्यामध्ये जी काय प्रोसिजर असते ॲडमिशनची ती कशी असते? शक्यतो आधार कार्ड असावं. आधार कार्ड नसेल तर जवळच्या पोलीस स्टेशनमधून आम्हाला त्याची एंट्री करून द्यावी की हा माणूस इथे सापडलेला आहे. फक्त ती पोलीस स्टेशनची एंट्री जी आहे ती आम्हाला शेवटी माणूस मेल्यानंतर फार उपयोगाची येते. कारण आम्हाला ह्या 14-15 वर्षात असे अनुभव आलेत की ज्यावेळेला आम्ही ती बॉडी घेऊन जातो, ससूनमध्ये जातो किंवा हॉस्पिटलमध्ये जातो, तेव्हा लोक किंवा जे काय सरकारी खातं आहे ते लोक आम्हाला असं या शब्दात सुचवतात, हे तुम्हाला उद्योग कुणी करायला सांगितले आणि का तुम्ही करता असे उद्योग की आजी आजोबांना सांभाळतात, त्यांना इथे घेऊन येतात, आम्ही इथे कधी यांची PM करणार, म्हणजे यांच्याकडून सहकार्य मिळत नाही. तर आम्हाला असं कधी कधी खूप खंत वाटते, अरे तो आत्मा आहे, तो माणूस आहे, त्याला पण जगण्याचा हक्क आहे, त्याने चांगलं खाल्लं पाहिजे, चांगल्या तऱ्हेने जगलं पाहिजे, त्याला नवीन नवीन कपडे मिळाले पाहिजेत आणि त्याची जो मरेपर्यंत जे मेडिसिन औषधं लागतात ती त्याला मरेपर्यंत मिळाली पाहिजे. जोपर्यंत त्याचा श्वास जिवंत आहे तोपर्यंत त्याला या सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजेत. आणि मेल्यानंतरसुद्धा तो ज्यावेळेला तो स्मशानात जातो तेव्हा इतर आपल्या घरातले जसे आजी आजोबा किंवा ज्या पद्धतीने आपण फुलं घालतो, हार घालतो, सर्व व्यवस्थित करतो त्या पद्धतीनं ते झालं पाहिजे. प्लस आम्ही काय करतो, प्रत्येक 10वं 12वं 13वं हे एवढं प्रामाणिकपणे करतो की आम्हाला खूप बरं वाटतं की आमचा आजोबा गेला, आमची आजी गेली, ह्यांना आपल्याला 12वं करायचं आहे, 13वं करायचं आहे. वर्षातून एकदा आम्ही जे पितृश्राद्ध असतं त्यावेळेला आमच्या वृद्धाश्रमात इतर वेळेला तुम्हाला कधीही कावळा दिसणार नाही, परंतु जेव्हा आम्ही हे करतो पितृअमावस्येला आम्ही जेव्हा नैवेद्य ठेवतो त्यावेळेला भरपूर कावळे येतात आणि हेच आत्मे जे आमच्याकडे येतात त्याचा आम्हाला खूप आनंद होतो. कारण आम्ही आत्म्यासाठी काम करतो, माणसासाठी नाही करत. आत्मा, प्रत्येक आत्मा जो दुःखी आहे, जो निराधार आहे, ज्याला अन्न मिळत नाही, ज्याला अन्नाची विवंचना आहे, झोपायला जागा नाही, पावसामध्ये वगैरे त्रास होतो बऱ्याच लोकांना, किंवा असे पण काही ग्रस्त असतात की जे घरात मुलं आहेत पण ते घर सोडून निघून जातात काही कारणाने, तर ते मी त्यांनासुद्धा आव्हान करतो की तुम्ही या आमच्याकडे, इथं आम्ही अन्न वस्त्र निवारा तुम्हाला देऊ, तुम्हाला आम्ही आमच्यासारखं सांभाळू. अशा वयोवृद्ध लोकांनी ज्यांना घरदार असून सगळं आहे त्यांच्याकडे पण त्यांचं आणि घरच्यांचं काही वितुष्ट असेल, पण त्यांनी उपाशी किंवा पोटात अन्न न जाता उपासमारीमुळे त्यांचा मृत्यू होऊ नये यासाठी मी हा वृद्धाश्रम काढलेला आहे. तर कृपया अशा आजी आजोबांनी माझ्याकडे यावं आणि माझ्या ह्या कुटुंबामध्ये माझे एक नवीन आजोबा म्हणून त्यांनी सहभागी व्हावं. सर, आपला नंबर आणि प्रॉपर ॲड्रेस सांगा. माझा नंबर आहे 72766474770
अजून एक अल्टरनेट नंबर आहे 8080412236. पत्ता असा आहे की पुण्यामधील जे सोपान काकांचं समाधी आहे पुण्यामध्ये सासवडी या ठिकाणी, तर त्या सासवडीपासून 3 किलोमीटर अंतरावरती आंबोडी म्हणून गाव आहे. आंबोडीच्या माळ रानावरती आमचा वृद्धाश्रम आहे. खूप सुंदर बगीचा गार्डन नटलेला आहे. हवामान अतिशय सुंदर आहे. तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, 412-301 हा आजचा पिनकोड नंबर आहे. अजून काही तुम्हाला माहिती, म्हणजे वेबसाईट पण आहे, तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकता आम्हाला. तर मित्रांनो, कसं आहे की ज्यावेळेस पवित्र कार्य ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस आपल्याला हे नाही का आपण बघत असतो की आपल्याला ज्यावेळेस साथ मिळते, तर ह्या पवित्र कार्याला ज्या विठोबराया आहेत आपले, तर या विठोबरायाला ह्या रखुमिणीची साथ मिळाली आहे. ताई नमस्कार. नमस्कार. सांगा आपला अनुभव. साहेबांचं काम आणि तुमचं काम काय म्हणतात? नमस्कार, मी डॉक्टर वैष्णवी संजीव कुमार भाटे. मी पण मुंबईला यांच्याबरोबर प्रॅक्टिस केली. त्यांचा पण दवाखाना होता, माझाही दवाखाना वेगळा होता. त्याच्यानंतर आम्ही मुंबईतून सासवडमध्ये इकडे आलो. इथं वृद्धाश्रम सुरू केला. उद्देश हाच होता की जे लोक निराधार गरीब आहेत, ज्यांना कोणी पाहत नाही, ज्यांच्यासाठी म्हणजे जे समाजानं टाकलेले लोक आहेत, अशा वृद्ध आजोबाजींचा सांभाळ करण्याचं कार्य आम्ही घेतलं. आज अवघ्या 14 वर्षापर्यंत झाले असतील, इतकी वर्ष आम्ही हे काम दोघं मिळून एकत्र करतो. समाधान वाटते? खूप मानसिक समाधान वाटतं. आमचं चौघांचं कुटुंब होतं. म्हणजे मला माझे आईवडील नाही आहेत, त्यांना यांचे आईवडील नाहीत, मला बहीण भाऊ नाहीत. त्यांना 2 बहिणी आहेत, पण त्या खूप लांब राहतात. एक अमेरिकेला राहते, एक मुंबईला राहते. म्हणजे आमचं फॅमिली म्हणजे चौघांची. मग आम्हाला नेहमी असं वाटायचं की आमच्या कुटुंबात खूप माणसं असावीत, आपली असावीत. म्हणून हे आम्ही आमचं कुटुंब तयार केलं आणि आज आमच्या कुटुंबामध्ये 60 आजोबाजी आमचे आहेत, म्हणजे आमच्या कुटुंबातले असल्यासारखेच आहेत. तर बरं वाटतंय ना, समाधान वाटते? खूप मनाला समाधान वाटतं. तर मित्रांनो, असं जे कार्य आहे, तर ह्याची ओळख जी आहे, तर हे आमचे खरंच ते म्हणतात ना की ज्यावेळेस परमेश्वर कार्य करतो तर त्याला नाव नसतं, पण आमच्या परमेश्वरांचं नाव आहे आमचे मधुकर वाळुंजकर काका. काका काय म्हणताल? मधुतारा फाउंडेशन आज इथं आलं, तुम्ही घेऊन आलात, काय म्हणताल? नितीन शिंदेंनी एवढे इंटरेस्ट घेऊन आले, पहिलं त्यांच्याबद्दल आभार. थँक्यू. मन लावून त्यांनी काम करतात आणि माणसं जोडण्याची कला त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे. आणि डॉक्टरांचं काम खरंच प्रशंसनीय आहे. इथे कुठलीही माणसं पैसे देत नाही म्हटल्यानंतर मला पहिला शॉक बसला की कुठलंही काम करायचं तर पैशाशिवाय काम होत नाही. इथे यायचं तर गाडीला पेट्रोल पाहिजे, वाहन पाहिजे आणि सुविधा पाहिजे. हे सगळं स्वतःचं कुटुंब असल्यासारखं करतात. याच्याविषयी मला खूप प्रचंड आनंद वाटला आणि स्वामींचे शुभाशीर्वाद त्यांच्याबरोबर राहतील नक्की. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटच्या वर्गापर्यंत पोचवा, शेवटच्या माणसापर्यंत पोचवा, कारण की हे जे कार्य आहे ते परमेश्वराचं कार्य आहे, स्वामींचं कार्य आहे, माणसाला माणूसपण म्हणून जीवाला जीव देण्याचं कार्य आहे आणि ते ह्या डॉक्टर दाम्पत्यांकडून होतं आहे. असे जे निराधार आहेत, रस्त्यावरती राहणारी लोक आहेत, ज्यांचं कोणी नाही आहे, तर त्यांचं ते म्हणतात ना की जिसका कोई नहीं उसका खुदा होता है. तर तसं आज हे डॉक्टर दाम्पत्य जे आहे, हे डॉक्टर भाटे हे वृद्धाश्रम चालवतात, निराधार आश्रम चालवतात. तरी या निराधार आश्रमला आपण भेट द्यावी आणि शक्य तेवढी आपल्याकडून जी काही मदत होईल, धान्य स्वरूपात, आर्थिक स्वरूपात, कपडे स्वरूपात, तर नक्की फर्निचर स्वरूपात